कोल्हापुरात बहुजन परिवर्तन आघाडीकडून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषण आहे ते करतायत त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी। मात्र आज होलिका दहन आहे आणि आज बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बरोबर समोर यांनी त्यांच्या मागण्यांचं जे निवेदन आहे गेल्या 20 ते 25 वर्षांपासूनचं जे मागण्यांचं निवेदन आहे त्यांची ती होळी करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण या सगळ्या घटकांकडे जर पाहायला गेलं तर एकंदरीतच यामध्ये मोठ्या प्रमाणात जो त्यांच्या समाजाचा जो ओघ आहे जे मोठ्या प्रमाणात समाजाचे त्यांचे नागरिक आहेत हे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याच नेमक्या प्रलंबित मागण्या काय आहेत आणि नेमकी कशा पद्धतीने होळी करतात आपण ते जाणून घेऊयात। नमस्कार। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। आम्ही इथं मरण उपोषणला बसलोय। मान्य कलेक्टर महोदयांनी 2015ला यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा दिली होती। यशवंत गृहनिर्माण संस्थेला 7/12/8 डायरी उतारा करून सगळी जागा दिली होती। संबंधित जागा आम्ही मोजणी केली असता जागा फक्त 7 ते 8 गुंठ जागा भरते आणि त्या 7 ते 8 गुंठ्यामधनं ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेली। म्हणून 2012 पासून ते 2026 पर्यंत मान्य कलेक्टर महोदयांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, कागदपत्र दिली। कलेक्टरने आम्हाला पत्र दिली, तुम्हाला जागा देतो, बघा ही पत्र आहेत, तुम्हाला जागा इथं देतो तिथं देतो म्हणून 100-150 गट नंबर सुचवलं। आज तागायत दिली नाही आणि आज कलेक्टर म्हणतात की आम्ही शासनाला पाठवतो आणि तुम्हाला तात्काळ जागा देतो। आमची मागणी एवढीच आहे, आमच्या हक्काची आम्हाला जागा द्या। एक तर आम्हाला पर्याय जागा द्या, नसेल तर आमच्या आम्हाला जागा द्या। कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ता आम्ही देणार नाही, आम्ही जाऊ देणार नाही। आणि आज त्यांच्या वाईट विचाराची होळी करून आज होळीचा सण असताना सगळीकडे आनंद असताना पोळ्याचा सण इथं फुटपाथवर बायका पोरं सगळी जण संसार मांडून बसल्यात, ढासं चावत्यात। 5 पेशंट आमचे रुग्णालयात ऍडमिट आहेत। पेशंट आमची शेवटच्या अंतिम घटका मोजतात आणि किती जणांचा जीव जाणार आहेत माहित नाही, पण कलेक्टर महोदयाला जाग घेऊन दे। आम्ही कुठल्या इंडस्ट्रीसाठी जागा मागत नाही, आम्ही कुठल्या कारखान्यासाठी जागा मागत नाही। आमच्या हक्काचा निवारा आम्हाला पाहिजे आणि आम्हाला दिलेली आमच्या हक्काची आम्ही विकत घेतलेली जागा आम्हाला। किती वर्षांपासून ही मागणी 2012 पासून ते 2026 पर्यंत चालू आहे सातत्याने। दररोज आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करतोय पण आजपर्यंत तिने आम्हाला जागा दिली नाही। म्हणून त्यांचा निषेध करून आज होळीमध्ये आम्ही त्यांचे कागदपत्र पेटवलेले आहेत आणि शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आमच्या हक्काची जागा द्या, अन्यथा आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ता देणार नाही। त्या रस्त्यावर जाऊन आम्ही रस्ता पॅक करून आमची जागा आम्ही काढून घेऊ। उपोषणाचे स्वरूप आहे ते अजून किती दिवस असणार आहे? अनलिमिटेड, जोपर्यंत कलेक्टर महोदय जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। भले इथं आमचे प्राण गेलं तर चालतील। 5 लोक दवाखान्यात गेल्यात, आम्ही देखील दवाखान्यात जाऊन जीव देईन पण इथनं हलणार नाही, जागा देत नाही तोपर्यंत। तर या बहुजन परिवर्तन या पार्टीकडून हे जे आता आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या घोषणा आहेत, घोषणाबाजी आपल्याला करताना पाहायला मिळतात। एकंदरीतच या सगळ्या गोष्टीमधून आपण आमची जागा मिळालीच पाहिजे अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत या आता केलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये एकंदरीतच गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या ज्या प्रलंबित मागण्या आहेत 2016 पासून या ज्या सगळ्या प्रलंबित मागण्या आहेत आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच ही जी बरोबर कलेक्टर ऑफिसच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बरोबर ही जी होळी त्यांनी केलेली आहे प्रतिकात्मक, हे एकंदरीत यांच्या सगळ्या मागण्या होत्या, त्यांनी पाठपुरावा केलेल्या मागण्यांच्या या होळी आपल्याला केलेला पाहायला मिळतंय। NS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।